सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. खूप सुंदर अनुभव आहे. जर स्वामी सेवेची अशी तळमळ असेल तर महाराज नक्की असे अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला देणार आहेत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. तसे तर माझ्या आयुष्यात स्वामी आल्यापासून स्वामींनी खूप सारे छोटे मोठे मला अनुभव दिले आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम मला सांगायला आनंद होईल की मी स्वामींच्या सेवेत कशी आले. 2011 साली मी स्वामींच्या सेवेत आलेली आहे. ती कशी आली तर मला खूप सारा त्रास होता. जे शेजारी होते आमच्या, त्यांचा प्रचंड त्रास होता. मला मानसिक त्रास असल्यामुळे माझ्या गावातील एका जणांनी मला सांगितलं की तुम्ही महाराजांच्या आरतीला येत जा, कारण आमच्या गावामध्ये साप्ताहिक आरतीचं केंद्र रविवारी भरत असायचं. आणि मग मी आरतीला जाऊ लागले. तिथे गेल्यानंतर हळूहळू मला एक एक सेवा कळू लागल्या. त्यांनी सांगितलं की कालभैरव अष्टक म्हणून मोहऱ्या भारून ती मोहऱ्या तुम्ही तिथे जिथे तुम्हाला त्रास आहे तिथे टाका. मग मी रोज तसंच करू लागले आणि हळूहळू मला फरक जाणू लागला. थोडी थोडी मला अनुभूती येऊ लागली. आमच्या घरामध्ये नॉनव्हेज हे कुठलाही वार बघितला जात नव्हता. प्रत्येक वारी नॉनव्हेज होत असायचं. पण महाराजांचं ज्यावेळेस घरामध्ये अधिष्ठान आलं त्यानंतर एक एक प्रचिती येऊ लागली. ज्यावेळेस घरात नॉनव्हेज व्हायचं त्यावेळेस काही ना काही घरामध्ये घडू लागलेलं होतं. त्यामुळे खूप भीती वाटायला लागली. आणि मग माझे मिस्टर म्हटले की आता घरामध्ये आपण नॉनव्हेज आणायचं नाही. ते स्वतःहून म्हटले. त्यामुळे मला खूप बरं वाटलं. महाराजांची सेवा ही सुरूच होती. मला लिहिता वाचता येत नाही, त्यामुळे मी जास्त काही सेवा करू शकत नव्हते. पण माझी जी मुलगी होती ती सेवा करत असायची. मला खूप इच्छा होती की महाराजांची स्वामीचरित्र वाचावं, वेगवेगळे ग्रंथ वाचावे, पठण करावे, मलाही वाचता यावं असं खूप मला वाटायचं. पण लिहिता वाचता येत नसल्यामुळे मला खूप माझे नाईलाज व्हायचं. मला असं वाटायचं की मला जर वाचता येत असतं तर मी खूप सेवा केली असती, खूप ग्रंथ वाचले असते असं मनामध्ये यायचं. पण मग मी एक अट्टहासच केला की स्वामींना विनंती केली की मला तुमचं स्वामीचरित्र तरी वाचता आलं पाहिजे, मला तुमचं स्वामीचरित्र वाचायला यायला पाहिजे, वाचायचं आहे, त्यासाठी मला बळ द्या, शक्ती द्या असं स्वामींना मी म्हणायची. आणि स्वामी भक्तांनो, एक एक अध्याय वाचायला मला जवळपास एक एक तास लागत असायचा स्वामीचरित्राचा. तरी मी सोडलं नाही, ते वाचत असायची. कला पहिली वेलांटी, कला दुसरा उकार असं करून मी स्वामीचरित्र ते वाचत होती. मी उजळणी आणली, त्यामध्ये 12 खडी शिकली. त्यानंतर मी स्वामीचरित्र वाचायला लागले. आणि स्वामींनी मला इतकी शक्ती दिली, इतकं बळ दिलं. मी जी विभूती होती ना पडायची वाचताना, ती विभूती खायची रोज. आणि स्वामी भक्तांनो, मला जवळपास 7 ते 8 महिन्यामध्येच इतकं छान स्वामीचरित्र वाचता यायला लागलं. मी स्वामीचरित्र आता अर्ध्या ते पाऊण तासामध्ये स्वामीचरित्र मी वाचून काढते. दुसऱ्या ज्या काही सेवा आहेत त्या देखील करते. महाराजांचा अभिषेक देखील मी करते. खूप सारे सेवा स्वामी महाराज माझ्याकडून करून घेतात. गुरुचरित्र पारायण देखील माझ्याकडून स्वामी महाराज करून घेतात. हे गुरुचरित्रातील अनुभव माझ्यासोबत घडला आहे. कारण त्या ज्या व्यक्तीला वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, त्याला विभूतीने जो हे झालं, तसंच माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा हा चमत्कार घडला. हे बघून मला सर्वजण म्हणायला लागले, खरंच महाराजांची खूप अगाध लीला तुमच्यावरती आहे, खूप मोठी प्रचिती आहे की तुम्हाला हे वाचता यायला लागलं. आणि त्यानंतर स्वामी भक्तांना हळूहळू दिवस चाललेले होते. आणि संकट हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतच असतात, कारण संसार म्हटल्यानंतर सुख दुःख हे चालूच असतं. आमचा गायांचा व्यवसाय होता, त्यामध्ये आम्हाला प्रचंड लॉस होत होता. त्यामुळे काय करावं काहीच कळत नसायचं. एक गाय झाली की दुसरी गाय आजारी पडत असायची. मी महाराजांची रक्षा वगैरे सर्वत्र फेकत असायची. त्यानंतर हळूहळू काय झालं की माझ्या मुलीचंही लग्न झालं. स्वामी कृपेने मुलीला खूप छान स्थळ मिळालं. स्वामींनीच ते लग्न करून घेतलं. जे काही आमच्यावरती कर्ज झालं होतं
जवळपास 4 ते 5 लाख रुपये आमच्यावरती कर्ज झालं होतं. त्या अगोदर गायी खूप आजारी पडायच्या म्हणून आम्ही सर्व गायी विकून टाकल्या होत्या. आता कुठलंच साधन नव्हतं, म्हणजे शेतामध्ये जे पीक येईल त्यामध्ये खूप खर्च असायचा. आता घर चालवायचं म्हटल्यावर घराचाही खर्च करायचा आणि पीक उभं करायलाही खर्च करावा लागायचा. त्यामुळे त्याच्यातून काही पैसे राहतच नव्हते. आता एवढं मोठं कर्ज कसं फेडायचं? स्वामींपुढे रोज मी प्रार्थना करायची, स्वामी काहीतरी मार्ग दाखवा, काहीतरी करा, कसं फेडू? मी अक्षरशः दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाऊ लागली. इथपर्यंत आमची परिस्थिती भयानक झाली. खूप म्हणजे खूप कष्ट आम्ही केले. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मग आम्ही ठरवलं की आता आपण एक गाय पुन्हा एकदा घेऊया. मग मी काय केलं की गाय घ्यायला जायचं होतं. त्या पैशांवरती मी महाराजांची सेवा केली आणि माझ्या मिस्टरांसोबत महाराजांची विभूती वगैरे दिली. अशी गाय आमच्या घरात आम्हाला द्या की जी कधीच आजारी पडणार नाही आणि ती आमचं कल्याण करेल, आमच्यावरचं हे कर्ज फेडण्यासाठी मदत करेल, असं स्वामींना मी विनंती केली. त्यानंतर मिस्टर गाई घ्यायला गेले आणि आम्हाला खूप छान गाय मिळाली. कमी किमतीत स्वामींच्या कृपेने छान गाय मिळाली आणि ती हे होती. आणि त्यानंतर तिला एक बाळ झालं. घरी आल्यानंतर वासरू झालं आणि ते वासरू झाल्यानंतर ती गाय खूप दूध देऊ लागली. जवळपास ती 20-25 लिटर दूध देत होती. इतकी छान गाय निघली, कोणाची दृष्ट लागण असं होती. मग मला केंद्रामध्ये सांगितलं की गायीच्या गळ्यामध्ये तुम्ही केशरी बांधा म्हणून, म्हणजे तिला कुणाची नजर लागणार नाही. आणि मग मी तसंच केलं. केसरीवरती महाराजांची सेवा घेतली, तिला केसरी बांधली. त्यानंतर तिलाही कारोड झालेली होती आणि तिची कारोड होती. त्यानंतर दुसऱ्या आम्ही गायी घेतल्या. असं करता करता गायी वाढवल्या. जवळपास 7 ते 8 गायी आम्ही केल्या आणि स्वामी कृपेने सर्व गायी खूप छान दूध देत होत्या. दुधाचा व्यवसाय आमचा खूप छान चालू झाला. 100 लिटर दूध जात होतं. कष्ट फार होते, पण आता त्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून आम्ही हे करायचं ठरवलेलं होतं. आम्ही करत होतो. स्वामी कृपेने तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो, आमचं 3 वर्षामध्ये स्वामींनी 5 ते 6 लाख रुपये कर्ज फेडलं. जेव्हा मी विनंती करून सेवा करून ही गायी आणल्या होत्या, त्यानंतर स्वामींच्या कृपेने एकसुद्धा गाय आमची आजारी पडली नाही. नॉर्मल थोडंफार व्हायचं, पण असं खूप सारं आजारी आणि त्यामध्ये पैसे जातील असं आजारी पण आमच्या गायींना कधीच आलं नाही. आणि आमचं जेव्हा कर्ज सर्व फिटलं, मी स्वामींना म्हणायची की आता हे गायी नको, मला तुमची सेवा करण्यासाठी फार वेळ मिळत नाही, त्यासाठी ह्या गायी आता विकून टाका आणि मला तुमच्या चरणापाशी खूप सेवा करायची आहे. अशी स्वामींना मी खूप अंतःकरणापासून तळमळीने विनंती करत होते. मग हळूहळू आम्ही एक एक गायी पुन्हा विकून टाकल्या, कारण आम्हाला एकच मुलगी आहे, मुलगा नाही. त्यामुळे काय कष्ट एवढे कसे करायचे, कारण जसं लग्न झालं तसं कष्टच केले होते, बाकी दुसरं काहीच नाही. मुलगीही बोलली की तुम्ही आता व्यवस्थित बसून खा, महाराजांची सेवा करा, देवाचं करा, बाकी काहीच करू नका, असं बोलली. मग आम्ही एक एक गायी विकून टाकल्या आणि आम्ही काम करू लागलो. मग शेतामध्ये पीक उभा करायचा आणि त्याच्यामध्येच आमचा उदरनिर्वाह करायचा. स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित चालू होतं. पण मला एक इच्छा होती की महाराजांकडे, दुसऱ्या सर्व इच्छा स्वामींनी आता पूर्ण केल्या होत्या. एकच इच्छा होती की माझ्या मिस्टरांनी स्वामींची सेवा करावी आणि त्यामुळे मी मोबाईलवरती 11 गुरुवारचं अनुष्ठानचं खूप सारं ऐकलेलं होतं आणि माझ्या मनात वाटलं की यांनी सेवा करण्यासाठी आपण हे 11 गुरुवारचं अनुष्ठान करूया, असं माझ्या मनामध्ये आलं. आणि मग मी काय केलं की तसंच केलं. 11 गुरुवार चालू करायचं ठरवलं, संकल्प केला, पूजा वगैरे मांडली, सर्व केलं. स्वामींना सांगितलं की स्वामी, त्यांना तुमच्या चरणाचा दास बनवा, त्यांनाही सेवेकरी बनवा, म्हणजे मला कुठेही सेवेला जाण्यासाठी, कुठेच काही तुमचं करण्यासाठी कुठलीच अडचण येणार नाही, असं मी स्वामींना कळकळून विनंती केली. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो 11 गुरुवार चालू झाले आणि दुसऱ्याच गुरुवारी खूप प्रचंड भयानक अनुभव आम्हाला आला, कारण माझ्या मिस्टरांसोबत हे प्रचंड भयानक घडलं. माझे मिस्टर शेतामध्ये पाणी भरायला जात असतात रात्री, पण त्या दिवशी काय झालं की माझे मिस्टर कधीही हे नेत नाही, गॉगल रात्रीचा नेत नाही आणि त्यांना गॉगलशिवाय फारसाही दिसत नाही आणि चप्पल देखील ते कधी पायामध्ये घालत नाही. पण त्या दिवशी स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली. ते गॉगल घालून गेले, चप्पल घालून गेले आणि ते बारा देण्यासाठी गेले. जिथे ते हात घालणार तिथे इतका मोठा भयानक साप होता आणि कवड्याचा होता, खूप विषारी साप होता. तो त्यांना दंश करणार तेवढ्याच त्यांना कोणीतरी मागं खेचल्यासारखं झालं. ते जोरात मागे जाऊन पडले आणि त्यानंतर ते मला रात्री काहीच म्हटले नाही, पण दुसऱ्या दिवशी ते मला म्हटले की आज मी खूप मोठ्या संकटातून वाचलो, मरता मरता वाचलो, नाहीतर रात्रीच मी शेतामध्ये मरून पडलो असतो. असं म्हटल्यानंतर माझा काळजाचा ठोका चुकला. हे काय झालं? मी तर चांगल्यासाठी करत होते,
मी त्यांना म्हटलं, तुम्ही स्वामींच्या सेवेत या, स्वामींची सेवा करा. बघा, स्वामींनी तुम्हाला प्रचिती दिलेली आहे, मी आहे म्हणून तू वाचला आहे, स्वामींनीच तुम्हाला वाचवलं आहे, असं मी मिस्टरांना म्हटले. पण मिस्टरांचा काही त्याच्यावरती विश्वास बसला नाही. ते म्हटले, नाही असं काही नाही. आणि त्यानंतर पुढच्या गुरुवारी काय झालं स्वामी भक्तांनो, माझे मिस्टर हे कुट्टी काढत होते आणि कुट्टी मशीनमध्ये त्यांचा हात जाता जाता वाचला. हात जाणार तेवढ्यात त्यांना पुन्हा एकदा कोणीतरी मागे ढकलल्यासारखं झालं. आणि आज देखील मी त्यांना म्हटलं, आजसुद्धा तुम्हाला स्वामींनी वाचवलं, स्वामी तुम्हाला प्रचिती देत आहे, स्वामी सांगत आहे मी तुला वाचवत आहे, माझी सेवा कर. कारण मी खूप अंतःकरणापासून महाराजांपुढे रडत होती. स्वामींचं चरित्र वाचताना स्वामींना सांगत होती की त्यांना तुमचा चरणाचा दास बनवा. माझी कळकळ, माझी विनंती त्यांच्यापर्यंत पोचवत होती, म्हणून हे सर्व काही घडत होते. नंतर तर मला खूप भीती वाटायला लागली की नको त्यांच्या जीवाला काही त्रास, काही झालं तर मग मी काय करू, असं माझ्या मनात यायचं. पण स्वामींवरती प्रचंड विश्वास होता. स्वामी संकट देतात, त्यांना सांगण्यासाठी देतात की मी आहे म्हणून, माझ्यामुळे सर्व काही होत आहे. पण तरी देखील मिस्टरांनी पुन्हा पण विश्वास ठेवला नाही. स्वामी भक्तांनो, ह्या गोष्टी गुरुवारीच घडत होत्या. आणि काय झालं, पुढच्या गुरुवारी मी दिवा लावलेला होता, स्वामीचरित्र वाचत होते आणि अचानक दिवा विझला. मी खूप घाबरली की दिवा का बरं विझला, कारण वारं नव्हतं, काहीच नव्हतं, तेल पण भरपूर होतं, वात पण व्यवस्थित होती, तरी देखील दिवा विझला. का बरं विझला असेल, खूप मनामध्ये भीती वाटली. महाराजांना कळकळून विनंती केली की स्वामी, जे काही असेल संकट ते तुम्ही निवारा, तुम्हीच करता आहात, माझ्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीच नाही, आमच्या जीवनाचा सूत्रधार तुम्ही आहात, आमच्या जीवनाचा आधार तुम्ही आहात, आमचे मायबाप तुम्ही आहात, अशी स्वामींना विनंती केली. पुन्हा दिवा प्रज्वलित केला, स्वामीचरित्र पूर्ण वाचलं. पण त्या दिवशी माझं स्वामीचरित्र वाचताना लक्षच लागलं नाही. मनामध्ये खूप खूप वाईट विचार माझ्या येत होते. त्याच वेळेस काय झालेलं होतं, आमची मोटर जी होती ती जळालेली होती असल्यामुळे ती वरती काढलेली होती आणि मोटर भरली आणि मोटर आम्ही खाली सोडली आणि आम्ही टेस्टिंग करत होतो की चालू होते की नाही. मिस्टरांनी काय केलं की पायामध्ये चप्पल वगैरे काहीच घातली नाही आणि डायरेक्ट गेले आणि ते वायर पकडून आतमध्ये त्याच्यात घातली, तर त्यांना डायरेक्ट ते त्या वायरीला चिकटले आणि चिकटल्यानंतर त्यांना इतकं दूर फेकलं गेलं, ते डायरेक्ट असं त्यांचे हातपाय हे व्हायला लागले, कारण वायर त्यांच्या हातामध्येच होती आणि ते खूप असे तडफड करायला लागले. खूप जोरात ओरडले, मी जोरामध्ये ओरडले, स्वामी वाचवा असं म्हटले. आणि अचानक जिथे तो माणूस होता त्याने काठीने जोरामध्ये वार केला, तशी ती त्यांच्या हातातील केबल ही बाजूला झाली आणि ते हे वाचले. आणि त्या दिवशी माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येऊ लागलं होतं, कारण माझ्यासमोर मी सर्व काही बघत होते आणि महाराजांना मी धावा केला, स्वामींना जोरात आवाज दिला, त्या क्षणी ते दादा धावून आले आणि त्यांनी हे केलं. त्यामुळे मला खूप थरथर काप झाला होता, कारण स्वामींनी सकाळीच मला प्रचिती दिलेली होती की काहीतरी अभद्र आज घडणार होतं. त्यानंतर मी स्वामींना म्हटलं, स्वामी त्यांच्यावरती कुठलं संकट येऊ देऊ नका, काहीच करू नका, माझं आयुष्य त्यांना द्या, नाही तुम्हाला त्यांना सेवेत घ्यायचं तर नका घेऊ, पण असे संकट त्यांच्यावरती आणू नका असं म्हटलं. पण त्या दिवशी माझे मिस्टर हे खरंच स्वामींना मानायला लागले. ते म्हटले, नाही खरंच तुझे स्वामी आहे, आज मला किती दिवसापासून ते वाचवत आहे, माझ्यावरती खूप मोठे संकट येत आहे, म्हणजे माझ्या जीवाला काहीतरी आहे, पण तो शक्ती, अदृश्य शक्ती मला वाचवत आहे, ते तुझे स्वामीच आहे. हे त्यांनी जेव्हा मान्य केलं त्यावेळेस मला खूप आनंद झाला की खरंच तुम्ही अशक्य ते शक्य करू शकतात. कारण माझे मिस्टरांसारखा नास्तिक माणूस या जगात दुसरा कोणीच नाही, कारण त्यांना देवावरती कुठलाच विश्वास नाही, कधीही त्यांनी कुठल्याच देवतेला हात जोडले नाही, काहीच नाही, पण त्यांचा महाराजांवरती विश्वास बसला. ते स्वामींना मानू लागले आणि स्वामींची सेवा मात्र त्यांनी काही करत नव्हते. पण मला अगोदर स्वामी सेवा करायला फार बोलायचे की तू सारखी देवापुढे बसते, सारखी ते स्वामी स्वामी करते, स्वामी काही तुला खायला आणून देणार आहेत का, कष्ट करावे लागतील, तू स्वामीपुढे बसू नको, असे खूप बोलायचे मला. मी तिथे बसली की रात्रंदिवस देवापुढे बसते असं मला म्हणायचे, तुझा देवारा मी विहिरीत फेकून देईल असं देखील म्हणायचे. पण त्या दिवसापासून त्यांनी मला असं कधीच म्हटलं नाही, स्वामी सेवे करायला कधीच नाही म्हटलं नाही आणि कुठं जायला देखील कधीच नाही म्हटले नाही. हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा स्वामींनी मला अनुभव दिला. मिस्टर माझे व्यवस्थित झाले आणि अगोदर मला ते खूप चिडचिड करायचे, रागीट होते, खूप बोलायचे, पण
जेव्हापासून मी त्यांना ते तारक मंत्राचं तीर्थ, रुद्राचं तीर्थ हे देऊ लागले, मी असा संकल्प वगैरे काहीच केला नाही. मी नित्यनेमाने रोज रुद्र अभिषेक करून मोबाईलवरती लावते रुद्राभिषेक आणि ते तीर्थ बनवते आणि ते माझ्या मिस्टरांना सकाळ सकाळ प्यायला देते. या तीर्थाने त्यांच्यामध्ये प्रचंड सारे बदल मला दिसून आले आहे. 1 वर्षामध्ये माझ्या मिस्टरांमध्ये प्रचंड बदल झाले. आज आम्ही दोघंच राहतो, पण खूप आनंदात सुखात राहतो. महाराजांच्या सेवेमध्ये रममाण आहोत, सेवा करत आहोत. स्वामी आमच्याकडून सेवा करून घेत आहे. आयुष्यामध्ये आणखी खूप सारे आयुष्यामध्ये महाराजांनी अनुभव दिलेले आहे. एकदा स्वामींनी मला, मी गाडीतून पडली तेव्हाही खूप वाचवलं आहे. कारण पाठीमागून गाडी आली नव्हती आणि मी रोडवरती हायवेवरती गाडीचा दरवाजा उघडला आणि तशी मी खाली पडले तर मी लोटंगण घेऊन खाली गेले. पण मला फक्त खरचटलं, माझी मोडतोड वगैरे काहीच झाली नाही आणि त्याचबरोबर पाठीमागून देखील गाडी आली नाही. ही पण स्वामींची कृपा आहे. स्वामी सेवा केल्यानंतर असं होतं, जे आयुष्यामध्ये लिहिलेलं आहे भाग्यामध्ये ते घडणारच असतं. पण स्वामी सेवेने तो जिथे हात मोडायचं तिथे खरचटलं जातं, एवढं होत असतं. ही स्वामींची सेवा कामी येत असते. असे खूप सारे अनुभव मला आत्तापर्यंत स्वामींनी दिलेले आहे. असे माझे हे स्वामींना दिलेले मला अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. खरंच ताईंकडनं खूप शिकण्यासारखं आहे. सेवेची जर तळमळ असेल तर आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत असते. फक्त श्रद्धाभाव हा खूप महत्त्वाचा आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.